दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक रोड परिसरात मनपा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे वाद निर्माण झालाय। महाकर्मभूमी बुद्ध विहाराजवळ गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या साहेबराव गायकवाड यांच्या घरावर कोणतीही पूर्वलेखी सूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या कारवाईमुळे गायकवाड कुटुंब उघड्यावर आलं असून स्थानिक बौद्ध समाजात तीव्र नाराजी व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागा पोस्ट विभागाची असल्याचं कारण देत अतिक्रमण हटवण्यात आलंय। मात्र अचानक आणि तातडीनं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कुठलाही अडथळा नसताना एवढ्या घाईत कारवाई का, असा सवाल गायकवाड कुटुंबानं उपस्थित केलाय। या प्रकरणात नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। शहरातील इतर अनेक ठिकाणी जसे छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवी चौक, मुक्तिधाम परिसर तसंच फुटपाथवरील हातगाड्या व अतिक्रमण यांच्यावर कारवाई होत नसताना केवळ एका कुटुंबावरच लक्ष केंद्रित का केलं, असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। दरम्यान भारतीय बौद्ध महासभा तसंच महाकर्मभूमी बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलाय। ज्येष्ठ बौद्धाचार्य व ट्रस्टी चावदास भालेराव यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन ही कारवाई थांबवण्याची विनंती केली होती। आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कारवाई पूर्ण झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे नाशिक रोडसह संपूर्ण आंबेडकरी समाजात असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे। माझं नाव जयश्री साहेबराव गायकवाड। मी इथं देवी चौक बुद्धविहार इथं वॉचमॅन आहे। आपल्या देवी चौकातला आपल्या इथं कोणची नोटीस न देता काही न करता आपल्या इथं डायरेक्ट येऊन अतिक्रमण केलेले आणि आजूबाजूचे सगळे घर हे तोडून टाकलेले। आपल्या इथलचं एक हे होतं बुद्ध हे होतं म्हटलं सेवक, त्यांचं बी पूर्ण निवास तोडून टाकलेलं आहे। त्यांची मूर्त्या, बुद्धविहाराच्या मूर्त्या, जुन्या मूर्त्या सगळ्या नेलेल्या आपल्या इथलच्या। अतिक्रमणचा कोणत्याच प्रमाणे कोणची नोटीस आलेली डायरेक्ट डायरेक्ट तोडून सगळे घेऊन गेलेले आहे। हे असे इथलचे म्हणजे अजून मुक्तिधाम इकडचे नाशिक रोडचे लय मोठे ठिकाणी तिथं अतिक्रमण, तिकडे पैसे चालू आहे, तिकडे बरोबर त्यांनी केलं नाही, इकडे काही नाही, इकडे गोरगरिबावर अन्याय केला त्यांनी। हे गलत आहे त्यांचं, त्याबद्दल बाकी काही। सदरच्या जागेवर जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे, सदरची जागा ही पोस्ट ऑफिसची सेंट्रल गव्हर्नमेंटची असून तिथे त्यांना त्यांच्या काही कामानिमित्त त्यांना ते अतिक्रमण हटवून हवं होतं। त्यासाठी त्यांनी NMC मध्ये अर्ज केलेला होता, त्यानुसार आजची कारवाई झालेली आहे। सदर कारवाई मुक्तिधाम असेल, गायकवाड मळा असेल, नाशिक पुणे हवे असेल, या ठिकाणी पण करणार आहे का? हो, का नाही करणार? अतिक्रमण आहे नाशिक रोड शहरात। हो। चला